गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जरत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपदभङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण एक 2-3 मिनिटांमध्ये अथर्वशीर्ष म्हणायचं. बऱ्याचशा लोकांना येतं, ज्यांना नाही येत त्यांनी ऐका, ज्यांनी येतं त्यांनी म्हणा. पाहिजे तर फलश्रुती नको म्हणायला वेळेच्या मर्यादेत, पण अथर्वशीर्ष म्हणूया. ज्यांना येतं त्यांनी म्हणा माझ्याबरोबर. श्री गणेशाय नमः. तर श्री गणपती अथर्वशीर्ष प्रारंभः. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुष्टवांसस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योररिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं त्वत्तो जायते सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयि लयमेष्यति
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः हरधेन्दुलसितम् हारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानं संविता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं भाषमं वृषधारणं रदं च वरदं हस्तर्बिभ्राणं शरध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुरिक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं कामगम्बिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। पीठस्थ देवता श्री गजानन भगवान गोपालकृष्ण यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, आम्ही ज्यांना प्रेमाने डॉक्टर काका असं म्हणतो, आणि परमपूज्य मंदाताई गंधे, त्या दोघांचे चेहरे मागे ते माझ्या पोस्टरवरती आहेत, त्या दोघांचे श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम, तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी पहिले घड्याळ बघत असतो। मी घड्याळ पाहिलं की श्रोत्यांना बरं वाटतं, म्हणून मला घड्याळ पाहण्याची आवश्यकता नाही, कारण मगाशी सांगितलं मी नोकरी सुद्धा करत नाही, त्यामुळे साध्या भाषेत अत्यंत रिकामा माणूस मी आहे। मी घड्याळ तुमच्यासाठी पाहिलं, कारण वक्त्याला घड्याळाचं भान आहे असं श्रोत्यांना कळलं की ते जागे राहतात, असा अनुभव आहे म्हणजे। पण नाही तर हे कधी संपेल असं वाटलं की ते मग माहिती आहे काय कार्यक्रम चालतो। तर वेळेचं भान निश्चित आहे। आपला कार्यक्रम बऱ्यापैकी उशिराने सुरू झाला, 1:30चं प्रवचन होतं, 2:08 झालेले आहेत, आणि मुख्य म्हणजे पुढे दुसरा कार्यक्रम आहे। मला वाटतं कीर्तनाची वेळ 3:30 अशी आहे। तर कीर्तन आणि प्रवचन याच्यामध्ये तुम्हाला 15 मिनिटं चहा प्यायला मिळतील याची खात्री करून मी बोलणार आहे, त्यामुळे निश्चिंत असा।
आणि तसाही आजचा विषय आपला जो दिलेला आहे तो अथर्वशीर्ष हा विषय आहे आपला, आणि खूप व्यापक विषय तो आहे. त्यामुळे एका तासामध्ये संपूर्ण अथर्वशीर्षाचा विचार करणं, चिंतन करणं, अगदी नुसत्या त्या श्लोकांचा अर्थ जरी समजून घेतो म्हटलं तरी शक्य नाहीये. त्यामुळे आपली ती योजना पण नाही. मग आज हा विषय निवडण्यामागे उद्देश एवढाच होता की आज आपल्या सर्वांचं सद्भाग्य असं आहे की आज छानपैकी संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे. माझा तर फार आवडता दिवस आहे. गणपती फार लाडकं दैवत आहे आपल्या सर्वांचं. आपण सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्रात जन्म घेतलेले मराठी भाषिक आहोत. अभिमान वाटावा अशी ती गोष्ट. अमृतातही पैजा जिंके असं ज्या भाषेबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपलं लाडकं दैवत आहे सगळ्यांचं. त्या संकष्टी चतुर्थीचा हा दिवस आहे. आणि म्हणून एक अशी कल्पना मनात आली की या दिवशी थोडं गणपतीच्या स्वरूपाचं चिंतन करूया. आणि त्याच्यासाठी म्हणून अथर्वशीर्ष हे माध्यम निवडूया. आता गणपती त्यांच्या श्रीचरणाशी मी शिरसाष्टांग नमस्कार तर केलेला आहेच, पण सुरुवातीलाच आपण सर्वजण मिळून या गणपतीच्या स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी जी एक सूक्ष्म बुद्धी लागते, शांत बुद्धी लागते, सत्वगुण संपन्न बुद्धी लागते, ती बुद्धी आपण पुन्हा गजाननाकडेच मागूया. कारण आपल्या बुद्धीचं सामर्थ्य नाही की त्याच्या स्वरूपाचं आपण वर्णन करावं. अहो, जिथे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या सगळ्यांना माहिती आहे, असं सुंदर मंगलाचरण केल्यानंतर निर्गुणाचं काय म्हणतात पुढे? देवा तूची गणेश सकाळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ही एकच ओवी खरं आयुष्यभर पुरेल एवढं ताकद त्या ओवीमध्ये आहे, जर आपल्याला अर्थ कळला तर. कारण असं वाटतं एवढं काय आहे त्या ओवीमध्ये? ठीक आहे, गणपतीला नमस्कार केला नाही, नमस्कार तर केलेलाच आहे, नमन केलेलंच आहे, मंगल मंगल केलेलंच आहे. काय विशेषण वापरलं ज्ञानेश्वर महाराजांनी? देवा तूची गणेशू, तूच देव आहेस. आता पुन्हा देव म्हणजे काय हे पुन्हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे तो. पण सकाळार्थ मती प्रकाशू म्हणालेत. मग सकाळार्थ मती प्रकाशू याचा अर्थ काय होतो? सर्वांच्या बुद्धीचा प्रकाशक तू आहेस. काय असतं काय, मला वेळेची मर्यादा आहेच, पण बऱ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटतात कारण खूप महत्वाच्या असतात या. मी गमतीने एक प्रश्न विचारतो कधी कधी. काही जणांनी ऐकलाय की तुम्ही कधी भगवद्गीता 2.0 असं ऐकलंय का? अथर्वशीर्ष 3.0, IT इंडस्ट्री, राईट. आपल्याला सवय आहे ती, कारण 2.0 तेव्हाच काढावं लागतं जेव्हा 1.0 अपूर्ण असतं. हे मला आता का आठवलं? अथर्वशीर्ष आपण लहानपणापासून म्हणतोय. ज्यांना येतं भाग्यवान आहे, आई वडिलांनी काही संस्कार केले, काही कुठेतरी शिकायला मिळालं म्हणून आपल्याला येता येते. पण सकाळार्थ मती प्रकाशू या शब्दावर मी बोलत असताना मला हे आठवलं. कारण हो, बुद्धीची देवता गणपती लहानपणापासून शिकवलं की नाही आपल्याला? परीक्षा आहे, गणपतीला नमस्कार करून जा सांगायची की नाही आई? का? कारण त्या निमित्ताने तरी पोरग पास होईल आपलं परीक्षा. तसं आईला खात्री असायची म्हणून सांगायची ती. आता हे माझं 1.0 झालं बरं का. अथर्वशीर्ष तेच आहे, भगवद्गीता तीच आहे, ज्ञानेश्वरी तीच आहे, दासबोध तोच आहे, तुकाराम महाराजांचा गाथा तोच आहे. माझी जशी प्रगती होत जाते, माझा जसा विकास होत जातो, तसं तीच ओवी, तोच श्लोक माझ्याशी वेगवेगळ्या पातळ्यांवर बोलायला लागतो. आणि म्हणून मी म्हणालो की सकाळार्थ मती प्रकाशू ही ओवी, एकच ओवी आयुष्यभर मला पुरू शकते जर मला
ज्ञानेश्वर महाराजांना खरं काय म्हणायचं हे कळलं तर. काय म्हणायचं ज्ञानेश्वर महाराजांना? ती बुद्धीची देवता आहे, आहेच. अरे पण त्याला बुद्धीची देवता का म्हटलं? कारण त्याचं जे स्वरूप आहे ते आहे सकाळार्थ मती. मती म्हणजे बुद्धी, बरोबर आहे, जी आपल्या सर्वांना आहे, बरं का. हो, 10वीत नापास होणाऱ्याला सुद्धा बुद्धी असते. कमी का जास्त हा विषय नाही सुरू आहे. कारण बुद्धी त्या प्राण्यांना सुद्धा दिलेली आहे. मनुष्यकर प्राण्यांना, कावळ्या, चिमणी, गाय, बैल, कुत्रा, मांजर, यांना सुद्धा बुद्धी आहे ना. कुठल्या शाळेत जातात ते शिकायला, काय खावं काय खाऊ नये. आम्हाला जायची वेळ आलेली आहे. हेल्दी फूड, ऑर्गॅनिक फूड, नॉन जीएमओ. ज्यांना शिकवावं लागत नाही ना काय खाऊ खरं, त्यांना प्राणी म्हणतात. ज्याला शिकवावं लागतं त्याला माणूस म्हणतात. कारण आपणच भलत्या सलत्या गोष्टी खायला सुरुवात केलेली आहे. आता मुद्दा एकच आहे, बुद्धी सगळ्यांना आहे, पण ती जी बुद्धी आहे ती वेदांत शास्त्राप्रमाणे मूलतः जड आहे. आणि जड म्हटलं म्हणजे आपल्या शेजाऱ्याकडे बघायचं नाही. जड व्यक्ती, मी जड नाही म्हणालो, हेवी नाही म्हणत आहे मी, जड. जड याचा अर्थ फिजिकल, फिजिकल इन नेचर. हे जड आहे, हा लॅपटॉप जड आहे, हा टेबल जड आहे, फोन जड आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणूया फार तर फार. फिजिकल थिंग. मग आपली बुद्धी जड आहे, अग्नितत्वाची आहे वगैरे. म्हणजे काय सांगणं हे सुरू आहे, बाय इट सेल्फ इट कॅनॉट वर्क, इट कॅनॉट ऑपरेट बाय इट सेल्फ, इट इज नॉट ऑन एन ऑटोनॉमस मोड. मग तिला कार्यान्वित कोण करतं? कोणाच्या आधारावर, अजून जास्त शास्त्रीय शब्द वापरतो, कोणाच्या अधिष्ठानावर ती बुद्धी कार्य करते. ती ज्याच्या अधिष्ठानावर कार्य करते त्याला गणपती असं म्हणतात. असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीत म्हणतात आहेत. सकाळार्थ मती प्रकाशू, बुद्धीचा प्रकाश, प्रकाशन करणं. प्रकाशन करणं याचा अर्थ ज्ञान करून देणं. आपल्याला ज्ञान होतं का नाही? आता मी बोलतो आहे, तुम्हाला ज्ञान होतं आहे अशी माझी श्रद्धा आहे. हा विनोद होता, कळलं नसेल तर. होतोय तुम्हाला ज्ञान, मला खात्री आहे. मुद्दा असा की आपल्याला डोळ्यांनी पाहून ज्ञान होतं, आपल्याला कानाने ऐकून ज्ञान होतं, आपल्याला स्पर्श करून ज्ञान होतं, चव घेऊन कळतं, साध्या भाषेत बोलूया. मुद्दा की किंवा हे 5 इंद्रिय, किंवा आपल्याला तर्काने ज्ञान होतं, आपल्याला स्मृतीने ज्ञान होतं, भविष्यातलं काही आपण योजना करतो किंवा भूतकाळातलं काहीतरी आठवतं, स्मृती ज्ञान आहे ते. त्याच्यामध्ये कुठली इंद्रिय नाहीये. त्याला अप्रमाद ज्ञान म्हणतात, प्रमाद ज्ञान म्हणतात. फार शास्त्राची चर्चा आता मी ते करणार नाही. मुद्दा माझा एकच सुरू आहे, मला जे ज्ञान होतं साध्या भाषेत कळतं, बरोबर, चव घेऊन कळलं. आपण काय म्हणतो, आई, विशेषतः आयांसाठी, आया काहीतरी भाजी करतात स्वयंपाकघरात, मुलाला सांगते खाऊन पहा रे जरा, ते पाहुणे येणार आहेत, काही मीठ बीठ कमी जास्त. आता खाऊन पहा, पहा याचा अर्थ काय होतो? खाऊन पहा म्हणजे अनुभव घे, चव घे आणि मला सांग मीठ तिखट ठीक आहे का, बरोबर. म्हणजे हे जी सगळी ज्ञानाचे प्रांत आहेत त्याची माध्यमं कोणतीही असो, व्हॉट इज द कॉमन डिनॉमिनेटर? कळणं. चव घेऊन कळलं, पाहून कळलं, ऐकून कळलं, इत्यादी इत्यादी. हे जे कळणं 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 आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये कॉन्शियसनेस असं म्हणतात. शुद्ध मराठी कळतं ना? उलट तेच जास्त चांगलं कळतं आजकाल, म्हणून तर मला मध्ये मध्ये बोलावं लागतं. आता असं वाटतं फारच हे संस्कृतमध्ये बोलतात का काय, नाही, मराठीच आहे. शुद्ध मराठी, त्याला कॉन्शियसनेस असं म्हणतात. हे कळणं जे आहे, हे कळणं ज्याच्यामुळे होतं त्याला गणपती असं. असं ही ओवी, एकच ओवी, इथलं एकच विशेषण मला सांगताय, सकाळार्थ मती प्रकाश. थोडस विषयांतर होईल, पण विषयांतर असं नाहीये, पण वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे. तरी सुद्धा एक छोटंसं उदाहरण तुमच्यासमोर ठेवू आणि पुढे जाऊ आपण. मी जसं म्हणालो, आज आपल्याला की अथर्व शीर्ष पूर्ण समजून घ्यायचं नाहीच आहे, कारण वेळच नाही आपल्याकडे. अथर्व शीर्षाकडे आपली बघण्याची दृष्टी काय असली पाहिजे, गणपतीचं खरं स्वरूप काय आहे, आणि एकंदरीत अथर्व शीर्षात काय सांगितलं, एवढ्या 3 गोष्टी जरी आपण आज चर्चा करू शकलो तरी पुरेसा 1 तासा.
एक छोटं उदाहरण मी म्हणालो तुमच्या समोर ठेवतो कळण्याबद्दल. फार सुंदर उदाहरण आहे. माझे सद्गुरू, मी त्यांचा उल्लेख केला, डॉक्टर देशमुख, हे मेडिकल डॉक्टर. आता त्यांचं वय 92 पूर्ण होऊन 93. बरोबर ना सोनाली? माझं नेहमी एकनी गणित चुकतं म्हणून विचार. 92 वर्ष पूर्ण होऊन 93 त्यांना सुरू आहे त्यांचं वय. कोल्हापूरच्या जवळ मुरगुड नावाचं गाव आहे, तिथे ते राहतात. मेडिकल डॉक्टर म्हणून त्यांनी काही वर्ष प्रॅक्टिस केली. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी सर्व व्यवसाय, जसे दोन्ही मुलींची लग्न झाली, प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण हॉस्पिटलची किल्ली कोणीतरी डॉक्टर कुलकर्णी त्यांना देऊन टाकली. मुद्दाम सांगतोय, काय तुम्हाला त्यातनं अर्थ काढायची काढा, वैराग्य कशाला म्हणतात. माझ्या प्रापंचिक जबाबदारी पूर्ण झाल्या का? कारण लहान मुलीचं लग्न झालं. माझ्या संपतच नाही, त्या मुलीच्या मुलाने कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी इथपर्यंत माझ्या जबाबदारी मी सुरू ठेवली. आजोबा म्हणून माझ्या सद्गुरूंनी ओळखलं. माझा मुद्दा एवढा सांगायचा सुरू होता की ते डॉक्टर, तर त्यांच्या शब्दात सांगायचं झालं, त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मुलं जन्माला आली या जगामध्ये. डिलिव्हरी, अनेक डिलिव्हरीज त्यांनी केल्या, हजारो. तर लहान मूल जन्माला आलं की रडतं, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना? नसलं, जे रडलं नाही तर चिंताग्रस्त होतात पालक, डॉक्टर वगैरे, सगळे आपण सगळे अनुभवी लोक माहिती आहेत वगैरे. असो, कल्पना करा एक लहान मुलं आहे. मी हे उदाहरण का सांगतोय तेही समजेल तुम्हाला लवकरच. कारण आपण सगळेजण हायली इंटेलेक्च्युअल, अत्यंत विद्वान मंडळी इथे बसले आहात, मला कल्पना आहे. त्यामुळे थोडं विज्ञानाचा आधार घेऊन बोललं की बरं वाटतं. आणि विज्ञानाचा आधार घेऊन वी आर ट्राइंग टू रिमूव्ह ॲज मेनी व्हेरिएबल्स ॲज पॉसिबल फ्रॉम द इक्वेशन अँड ट्राइंग टू कीप द कॉन्स्टंट्स. शुद्ध मराठी. तर म्हणून आपण लहान मुलाचं उदाहरण घेतलं. किती लहान? 2 आठवड्याचं मूल आहे, 3 आठवड्याचं, महिनाभर, त्याला महिनाभरापूर्वी ते जन्माला आलं. आता तुम्ही मला सांगा, त्या मुलाला आई तरी कळते का? त्याला आई म्हणजे काय हे कळतं का? नाही कळत. म्हणून मी म्हटलं, ऑल इक्वेशन्स हॅव बीन रिमूव्ड, ऑल व्हेरिएबल्स फ्रॉम द इक्वेशन्स हॅव बीन रिमूव्ड. म्हणजे अगदी कोरी पाटी आहे साध्या भाषेमध्ये. 1 महिन्याचं मूल आहे फक्त, बरोबर? पण ते मूल रडतं. आता ते मूल का रडतं याचा माझ्या सद्गुरूंनी अभ्यास केलाय ॲज अ डॉक्टर. आणि त्याच्या लक्षात आलं, हे मूल 3 कारणांनी रडतं. बरं, त्याला कोणी शिकवलं नाही पुन्हा, बाळा तू रड, हं, असं शिकवतं का कोणी? नाही. मग ते का रडतं हा संशोधनाचा विषय. असं लक्षात आलं की ते मूल 3 कारणांनी रडतं. स्वाभाविकपणे भूक लागली की रडतं. आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला थोडं हसायला येईल, पण दुपटं भिजलं की रडतं. आता दुपटं म्हणजे काय, इथे कोणी तरुण पिढी असेल त्यांना तर समजणारच नाही. पण मला बहुतेक इथे वय वर्ष सगळे असे दिसतात आहे की दुपटं हा शब्द समजेल तुम्हाला. पण दुपटं हे उपलक्षण झालं. दुपटं भिजलं की त्याला गार वाटतं, गार वाजलं की थंडी वाजते. थोडक्यात त्याला दुःख झालं म्हणून ते रडतं. दुपटं भिजणं हे एक कारण झालं बरं का. किंवा पूर्वीच्या काळी ते असा दोरीचं पाळणं असायचं बघा. आजकाल सारख्या अशा सुंदर सिल्कच्या दोऱ्या नव्हत्या त्या. आठवतं? नारळाच्या त्या असे टोकं बाहेर आलेले सगळे, ते टोचायचे बिचाऱ्या त्या बाळाला. त्यांनी ते रडायचं. म्हणजे थोडक्यात दुःख झाले की ते रडायचं. आणि तिसरं कारण लक्षात आलं की अंधार झाला खोलीमध्ये, संध्याकाळ आहे किंवा दिवा नाही लावला, किंवा आई आई आता आई समजत नाहीये, पण आईची ते ऊब असते, तो जो स्पर्श असतो, आईच्या जवळ झोपतं की नाही ते बाळ, तर तो स्पर्श किंवा अशी एक आजूबाजूची चाहूल, ते बाळ असतं बघा, त्याचं टकमक टकमक बघत असतं. आपण म्हणतो ना, 1-2 महिन्यांनी आता याची नजर स्थिरावली असं म्हणतो ना आपण. आता तो स्थिर नजरेने एका पदार्थाकडे असा पाहतो, तोपर्यंत ते पाहत पण नसतं, त्याची नजर अशी भिरभिर भिरभिर असते. तो तरी सुद्धा ते चाहूल घेत असतं. एवढूसं बाळ आहे, 1 महिन्याचं मी सांगतोय, पण त्याला सुद्धा काय आहे, जिज्ञासा आहे जाणून घेण्याची. समजत काही नसतं, पण हे जे दिलेले आहेत ना इंद्रिय भगवंतांनी, ज्यांनी घेऊन आला, तो जन्माला आला, ते असे भिरभिर भिरभिर पाहत असतो, कानाने काहीतरी ऐकत असतो, काहीतरी त्याच्या बुद्धीने, त्याच्या पातळीवर काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याला जेव्हा बाधा निर्माण होते, अंधार झाला, चाहूल येण्याची झाली, कोणाची चाहूल लागली नाही, आईचा स्पर्श नाही आहे, की ते रडायला लागला. कशासाठी सांगितलंय सगळं मी?
सकाळार्थ मती प्रकाश. आता ही 3 कारणं आहेत. याला शुद्ध मराठीमध्ये बेसिक इन्स्टिंक्ट्स असं म्हणतात. का? कारण इन्स्टिंक्ट ऑफ सर्व्हायव्हल मला असं सांगतो, त्या बाळाला असं सांगतो, अरे दुसरं बिचारायला काहीच करता येत नाही, बोलता येत नाही, हातपाय हलवता येत नाही, रडता निश्चित येतं. रड, बिकॉज यू मस्ट सर्व्हाइव्ह. भूक लागली आहे तुला, अन्न हवंय, आईचं दूध हवंय. रडतं ते. कुठल्या शाळेत गेलो हे शिकण्यासाठी? नाही जावं लागत. दॅट इज द पॉइंट आय एम ट्राईंग टू मेक. दिस इज अ बेसिक इन्स्टिंक्ट ऑल ऑफ अस आर बॉर्न विथ. मी जगलो पाहिजे, मी टिकलो पाहिजे. त्याच्यानंतर मला दुःख नको, मला सुख हवं, मला अखंड सुख हवं आहे ना, कारण ते रडलं त्याच्याचमुळे. आणि तिसरं, मला सगळं समजलं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे. इथपर्यंत आपण आलो. हे कारण आपल्या अनुभवाचे विषय आहे. इथपर्यंत सांगण्यासाठी मला कुठलं शास्त्र वापरावं लागलं नाही, कारण आपल्या अनुभवाचे विषय आहे. आता प्रश्न निर्माण होतो की ह्या प्रेरणा ज्याला म्हणतोय, या मूलभूत प्रेरणा, ज्याला शुद्ध मराठीत बेसिक इन्स्टिंक्ट्स आपण म्हणालो, या मूलभूत प्रेरणा आहे त्या एवढूशा बाळामध्ये कुठून आल्या? आल्या कुठून? कारण त्या बाहेरून तर नक्कीच आलेल्या नाही. त्याला काही कोणीही शिकवलेलं नाहीये. बरं, एका बाळाला झालं असतं तर म्हणता आलं असतं, अरे हा बहुतेक आईन्स्टाईन होता पुढे जाऊन. नाही, सगळीच बाळं असं करतात. त्याचं कारण आहे, त्या प्रेरणा ज्या आहेत ना, त्या आतूनच आलेल्या आहेत. आणि ही जी मी टिकलं पाहिजे, असलं पाहिजे, ही जी प्रेरणा आहे त्याला म्हणतात अस्ती. मला सगळं समजलं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे, याला म्हणतात भाती. आणि मला अखंड सुख हवं, मला दुःख नको, याला म्हणतात प्रिय. अस्ति, भाती, प्रिय. अस्तित्व, भातित्व, प्रियत्व याच्या प्रेरणा, या शेवटी प्रेरणा आहे. मग त्या प्रेरणा ज्या अर्थी आहे त्या अर्थी त्याचा उगम कुठेतरी असला पाहिजे. देअर मस्ट बी अ सोर्स बिहाइंड दिस. व्हॉट इज द सोर्स? आता मात्र आपल्याला वेदांत शास्त्राचे पाय धरावे लागतात, कारण याचं उत्तर आधुनिक विज्ञान सुद्धा देऊ शकत नाही. कारण आजचं आधुनिक न्यूरोसायन्स इज स्टील स्ट्रगलिंग विथ द व्हेरी डेफिनेशन ऑफ कॉन्शियसनेस. पुन्हा वेगळा मुद्दा, आता माझ्याकडे वेळ नाही त्याच्याबद्दल बोलायला. पण मग उगमस्थान त्याचं काय आहे? तर आपल्याला आता वेदांत शास्त्राचे पाय धरावे लागतात. आणि वेदांत शास्त्र असं सांगतं की अरे, सत मधून अस्तित्वाची प्रेरणा, चित्त मधून ज्ञानाची प्रेरणा आहे, आणि आनंदातून सुखाची प्रेरणा. सत, चित, आनंद. आणि जे सत आहे तेच चित आहे, आणि जे सत आणि चित आहे तेच आनंद आहे. त्याला ब्रह्म असं म्हणतात. त्या सच्चित आनंद अशा ब्रह्मतत्वामधून या 3 प्रेरणा आल्या, अस्ति, भाती, प्रिय. आता आपण थोडंसं, माझ्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे अस्ति आणि प्रिय या बाजूला ठेवू. फक्त भातीचा 2 मिनिटं विचार करू. कारण भाती ही प्रेरणा कुठून आली म्हणालो मी? चित्तमधून आली. चित्त म्हणजे निरपेक्ष ज्ञान. त्याचं स्पष्टीकरण बघू, वेळ मिळाला तर करूया. पण ही जी भातीची प्रेरणा आहे, म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची प्रेरणा आहे. म्हणजे डोळ्यातून बघून ज्ञान, कानाने ऐकून ज्ञान, मगाशी मी जे सगळं बोललो हे सगळं ज्ञान करण्याची जी प्रेरणा, नव्हे ते ज्ञान ज्याच्यामुळे होतं, ते जे चित्त, तो गणपती आहे. म्हणून सकाळार्थ मती प्रकाशू, एवढा अर्थ ते एका शब्दाचा ज्ञानेश्वर महाराजांचे. आणि हे सगळं बोलण्याचं अजून एक कारण आहे. म्हणून मी म्हणालो विषयांतर तसं होत नाहीये. कारण याचा उल्लेख, हे जे आपण अथर्वशीर्ष आता म्हटलं, आणि आपला आजचा जो विषय आहे त्याचा उल्लेख गणपत्युपनिषद असाच केलेला आहे. आपण फलश्रुती नाही म्हटली, पण फलश्रुतीच्या शेवटी काय म्हटलेलं आहे? इत्युपनिषद म्हणतात. ज्यांना फलश्रुती पाठ आहे त्यांना माहिती आहे. म्हणजे काय सांगणं चाललेलं आहे? अहो, अथर्वशीर्ष ही उपनिषद आहे. मग आपण आत्ता जो विचार केला सच्चित आनंदाचा, हा उपनिषदातलाच विचार. उपनिषद हा शब्द त्याच्यासाठी समजून घ्यावा लागतो. उपनिषदाची जी एक व्युत्पत्ती आहे ती श्रीमद आद्य शंकराचार्य उपदेश साहस्त्रीमध्ये
त्याची व्युत्पत्ती सांगतात. आद्य शंकराचार्य म्हणतात की सदै रूपानी पूर्वस्य क्विच्चोपनिषद भवेत मंदीकरण भावाच गर्भादेहे शातनात तथा. कठीण आहे, संस्कृत श्लोक आहे. अर्थ असा आहे की सदै रूपानी पूर्वस्य क्विच्चोपनिषद भवेत. सद नावाचा जो धातू आहे त्याच्या पूर्वी उप आणि नी हे दोन उपसर्ग लावले. उपनिषद शब्द आहे की नाही, तो समजून घेतोय आपण. सद नावाचा संस्कृत धातू आहे, त्याच्या पाठीमागे उप आणि नी हे उपसर्ग लावले आणि त्याला क्विप नावाचा प्रत्यय लावला. सदै रूपानी पूर्वस्य क्विच्चोपनिषद भवेत. पुढे मंदीकरण भावाच गर्भादेहे शातनात तथा, म्हणजे गर्भ याचा अर्थ जन्म मरणाची पकड, जे शिथिल करतं, जे मंद करतं, जे नष्ट करतं, त्याला म्हणतात उपनिषद. ही उपनिषद शब्दाची व्याख्या आहे आणि कुणी केली आहे? भगवान शंकराचार्यांनी केलेली. हे मी कशासाठी सांगितलं? मला माहिती आहे म्हणून नाही. अहो, अथर्वशीर्षाचा विचार सुरू आहे आणि अथर्वशीर्ष जर उपनिषद असेल, इफ ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी, देन ए मस्ट बी इक्वल टू सी. ही जो उपनिषदाची व्याख्या आहे आणि जर अथर्वशीर्ष उपनिषद आहे, तर मग उपनिषद अथर्वशीर्षाने मला हे द्यायला नको जे या व्याख्यात म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे? गर्भादेहे शातनात तथा मंदीकरण भावाच्य. जन्म मरणाची पकड म्हणजे जन्म मरण संपवणं, संसार वर्तमनी, भगवद्गीतेचा कालचा आपण बोललो होतो. हा त्याचा उपदेश आहे, हा त्याचा उद्देश आहे. मगाशी मी बोललो काय उद्देश आहे अथर्वशीर्षाचा? हा उद्देश आहे. गणपतीच्या स्वरूपाबद्दल आपण बोलत होतो. पहिल्या अध्यायामध्ये पुन्हा माऊलींनी फार सुंदर रूपक आपल्या समोर ठेवला. पूर्ण रूपक बघायला आपल्याला वेळ नाही, पण गणपतीचं वर्णन करताना माऊली इतकं सुंदर वर्णन करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे शब्द ब्रह्म अशेष, हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, ते येत वर्ण वपू निर्दोष. वर्ण वपू निर्दोष. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हे शब्द ब्रह्म अशेष. अशेष शब्द ब्रह्म म्हणजे वेद. अशेष का म्हटलं? कारण वेदांनी काही सांगायचं बाकीच ठेवलेलं नाही. या जगात जे काही आहे सर्व ज्ञान ते वेदांमध्ये आहे आणि जे वेदात नाही ते या जगात नाही. विषय संपला. आता सर्व वेद उपलब्ध आहेत का? त्याच्यात ते सर्व सापडतं का? हा वेगळा विषय झाला. कारण सगळे वेद आपल्या आतापर्यंत जे काही आपल्यापर्यंत टिकलेले आहेत, जे काही टिकवले आपल्या सर्व पूर्वजांनी, त्यांना आपण पुन्हा एकदा स्मरण करू, त्यांचं नमस्कार करू. पण अशेष शब्द ब्रह्म माऊलींनी शब्द वापरलेला. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. जणू काही सुंदर मूर्ती. म्हणजे गणपती कोण आहे? तर वेद मूर्तीच जणू काही म्हणजे गणपती. वेद काय आहे? शब्द राशी आहे, शब्द ज्ञान आहे वेदांमध्ये, बरोबर? म्हणून तेच म्हणतात आहे ती सुवेश. पोशाख सुद्धा तोच घातलाय त्याने, पोशाखही तोच घातलेला. वर्ण वपू, वपू याचा अर्थ शरीर असा होतो, देह. वर्ण, वर्ण काय? वर्णमाला. शब्द, शब्द कशाचे बनतात? अक्षरांचेच बनतात ना. अक्षर कुठून आली? वर्णमालेतून आली. थोडक्यात माऊली काय म्हणते आहे की गणपती ही जणू काही पूर्ण वेदमूर्तीच आहे. वेदांनी जे जे ज्ञान आपल्याला संपूर्ण ज्ञान मानव जातीला दिलेलं आहे ते जणू काही. सो गणपती शुद्ध मराठीत इज अ एम्बॉडीमेंट, द मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट हायेस्ट फिलॉसॉफिकल नॉलेज, वेद. पुढे खूप ते रूपक माऊलींनी रंगवलंय, ते आपण सोडून देऊया. पण छोटी माऊली एका ठिकाणी म्हणते की ही उपनिषद आहेत, अष्टादश पुराणे. उपनिषद नाही, पुराण. ही अष्टादश पुराणे काय आहे? मणिभूषणे. ही गणपतीच्या अंगावर जे अलंकार आहेत ना, ती जणू काही पुराण आहेत सगळी. काय सुंदर रूपक केलं बा ज्ञानेश्वर महाराजांनी. पण मला ते नाही सांगायचं. मला सांगायचं हे आहे, हे सगळं रूपक झाल्यानंतर माऊली एक महत्वाचं
विधान करते. वेदांत तू मोदकू महारसू मिरवे. म्हणजे काय, गणपतीला आपल्याला माहिती आहे गणपतीला काय आवडतं, मोदक आवडतो. मला काय आवडतं, मला कधी कधी वाटतं मला आवडतं म्हणून गणपतीला आवडतं असं मी आरोप त्याच्यावर थोपवलं, कारण त्याच्या निमित्ताने मला खाता येतात ना. त्यांना विचारा, चतुर्थी उद्या चतुर्थी म्हणून पहिले मी विचार उद्या कोणते उकडीचे का तळलेले. चतुर्थीचं काय झालं ते गणपती बघेल, मला काय घेणं देणं आहे. मग घरात भांडणं, एकाला उकडीचे आवडतात, एकाला तळलेले आवडतात, एकाला पुरणाचे आवडतात, कोणाला काय आवडतं ते सोडून देऊ. म्हणजे मुद्दा तोच सुरू आहे, मला हा मोदक आवडतो, पण गणपतीला कोणता आवडतो ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे. वेदांत तू मोदकू महारसू मिरवे. अरे वेदांताच्या महारसाने भरलेला मोदक त्याला आवडतो. म्हणजे उपनिषदाच्या रसाने भरलेला मोदक त्याला आवडतो. कारण वेदांत म्हणजे उपनिषद. वेदांच्या शेवटी, वेदांत अंती येणारा भाग त्याला म्हणायचं उपनिषद, वेदांत. कारण संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि वेदांत असे वेदांचे 4 भाग असतात. मंत्रभाग असतो त्याला संहिता म्हणतात, त्याचा विनियोग कसा करायचा जसं सांगितलंय त्याला ब्राह्मण म्हणतात, ज्याचा अरण्यामध्ये जाऊन अभ्यास करायचा असतो त्याला आरण्यक म्हणतात. आणि सर्व शेवटी या संपूर्ण वेदाचं सार ज्याच्यामध्ये आहे त्याला वेदांत म्हणतात, त्याला उपनिषद म्हणतात. आणि असा उपनिषद रूपी मोदक गणपतीला आवडतो. मला आत्ताच बोलणं झालं. आणि तरी मी गणपतीचा भक्त आहेच, कारण गणपतीला जो मोदक आवडतो तो मला नाही आवडत. उपनिषद वगैरे काही सांगता का, वेळे झाले का तुम्ही. म्हणजे मला तो मोदक नाही आवडत आणि तरी मी गणपतीचा भक्त आहे असं मी स्वतःला शुद्ध मराठी सेल्फ सर्टिफाय करतो. मी स्वतःला प्रमाणपत्र देतो, हो मी गणपतीचा भक्त आहे. म्हणजे काय हो, आमच्याकडे पाहिलं तुम्ही 5 दिवस 10 दिवसाचा असतो. झाली सुरुवात. मग ते करू नये का, करायचंच आहे, तो भक्तिप्रांताचा आहे. पण गणपतीचं खरं स्वरूप आपल्याला कोणाचे पाय धरायचे आहेत, आपल्याला शास्त्रकारांचे आणि संतांचेच पाय धरावे लागणार आहेत. मग ज्ञानेश्वर महाराजच सांगतात आहे की गणपतीचं स्वरूप काय आहे, सांगितलं का नाही ज्ञानेश्वर महाराजांनी, सांगितलं. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. असं हे गणपतीचं स्वरूप आहे. टाइम चेक. अशा या गणपती अथर्वशीर्षाबद्दल आपण बोलतो आहोत. गणपतीच्या स्वरूपाचा थोडा विचार केला. थोडा आता अथर्वशीर्ष या स्तोत्राचा विचार करूया आणि थांबूया, कारण वेळेकडे माझं लक्ष आहे. 15 मिनिटाचा तुमचा चहा माझ्या लक्षात आहे. गणपती अथर्वशीर्ष ह्याच्याकडे वळताना मगाशी आपण सर्वांनी अथर्वशीर्ष म्हटलं, त्याची सुरुवात कशी केली आपण, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. आता विचार केला तर अथर्वशीर्षाचा भाग आहे का हा, नाही. माहिती नसेल तर कठीणच आहे. कारण काय आहे, म्हणायचं असतं म्हणून आपण म्हणत असतो, कधी कधी भीतीपोटी पण म्हणत असतो. नाही म्हटलं उगीच काही वाकड तिकडे गेलं. सध्या व्यवस्थित चालू आहे, जॉब बी आहे, पिंक स्लिप अजून मिळालेली नाही, अजून एआयचा परिणाम माझ्या जॉबवर झालेला नाही. तो बुद्धीची देवता आहे, काही बिघडू बिघडू नये म्हणून मी म्हणत असतो अथर्वशीर्ष. एवढा विचार कोण करतं. हे अथर्वशीर्षाचा भाग नाही आहे. ओम भद्रं कर्णेभिः याला शांती मंत्र असं म्हणतात, याला शांती पाठ असंही म्हणतात. कारण आपण मगाशी काय बोललो, काय सिद्ध केलं आपण, की अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे, बरोबर. सर्व उपनिषदांच्या सुरुवातीला आणि शेवटी शांतीपाठ येतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, काय आहे, शांतीपाठ आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, काय आहे, शांतीपाठ. कारण त्या शांतीपाठामध्ये देवतांची स्तुती केलेली असते, आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केलेली असते. माझं शारीरिक, माझं बौद्धिक, माझं आध्यात्मिक जे काही बल आहे त्याचा समन्वयातून माझं जीवन उन्नत व्हावं, प्रगत व्हावं, ज्ञानाचं सामर्थ्य मला प्राप्त व्हावं, इतक्या सर्व सदिच्छा त्याच्यामध्ये व्यक्त केलेल्या असतात. अशी प्रार्थना त्याच्यात केलेली असते. आणि अशी प्रार्थना म्हणून
मग अध्ययनाला अभ्यासाला सुरुवात होते. आणि म्हणून सर्व उपनिषदांच्या सुरुवातीला शांती मंत्र म्हणण्याची पद्धत आहे, प्रघात आहे. आणि म्हणून ओम भद्रम कर्णेभिः सुरुवात होते. आता फार विवेचन करायला वेळ नाही, मी जसं म्हणालो, तरी थोडक्यात त्याचा अर्थ बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की आपण काय म्हणतोय. ओमनी सुरुवात आहे. ओम बद्दल तर तो स्वतंत्र प्रवचनाचा विषय आहे. पण ओमित्येकाक्षरम ब्रह्म भगवद्गीता बोलते आहे. एकाक्षर ब्रह्म म्हटलेला आहे ओमला. तो प्रणवाचा तो प्रणव परब्रह्माचा वाचक आहे. परब्रह्म, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, परब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, देव म्हणतो, अनेक नावं त्याला आहेत, कैवल्य म्हणतो. याचं जर प्रतीक हवं असेल, चिन्ह हवं असेल, अ टँजिबल थिंग फॉर दॅट इनटँजिबल तत्व, ओम, द व्हेरी फर्स्ट सिम्बॉल, सर्वात पहिला ध्वनी, बिग बँग, द मोमेंट ऑफ बिग बँग, व्हायब्रेशन, जो ध्वनी निर्माण झाला तो हा ओम. आणि ते परब्रह्माचं वाचक आहे म्हणून सुरुवात नेहमी कशाने करतो? कुठल्याही मंत्राची सुरुवात पहा तुम्ही, गायत्री मंत्र असू द्या, कुठल्याही महत्वाची याची सुरुवात कशाने होते? या ओंकारानेच होते. कारण तिथल्या तिथे मंगलाचं, त्या परमात्म्याचं स्मरण आहे. ओम. पुढे काय म्हटलंय? भद्रम कर्णेभिः, माझ्या कानांनी भद्र ऐकावं. भद्र शब्द नाही आपल्याला समजत, अभद्र खूप लवकर कळतो. आपल्या समस्या बा कशा आहे, गमतीचा विषय आहे थोडासा. अभद्र म्हणलं सगळेजण हात वर करतील, भद्र म्हणलं सिंटॅक्स एरर. भद्र शब्द नाही माहिती, अभद्र, हा अभद्र माहिती. अरे मग तुला जर अभद्र माहिती आहे, तुला भद्र माहितीच आहे. मला सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. पण काय आहे, ज्या गोष्टीची सवय असते ती गोष्ट माहीत असते. सवय कशाची आहे आम्हाला? अभद्राची. सद्गुरू नेहमी उदाहरण देतात, तर लहान मुलं असतं, काहीतरी खेळतं, काहीतरी गमतीने आयला म्हणतात, आई मी मेलो तर काय होईल? काय म्हणते? अभद्र बोलू नकोस मेल्या. असं आई त्याला म्हणते. त्याच्यावर मुलगा काय म्हणतो? मी मेला तर काय होईल? आई म्हणते अभद्र बोलू नकोस मेल्या. प्रेमाचा संवाद असतो तो. पण आपल्याला कळलं अभद्र म्हणजे अपवित्र, अमंगल वगैरे वगैरे. मग आता भद्र म्हणजे काय सांगण्याची आवश्यकताच नाहीये. पण हे सांगण्याची आवश्यकता आहे की जगामध्ये मंगल आणि पवित्र अशी एकच वस्तू आहे फक्त, ज्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. त्याला शिव म्हणतात बरं का. शिव म्हणजे मंगल. ओम नमः शिवाय म्हणणाऱ्यांनी लक्षातच ठेवावं, शिव म्हणजेच मंगल, शिव म्हणजेच पवित्र, आणि म्हणूनच शिव म्हणजेच ब्रह्म. आता आपण व्यवहारामध्ये अनेक गोष्टींना म्हणतो हे मंगल आहे, पवित्र आहे, पूजा करणं मंगल आहे का नाही? हो आहे ना. अंतिमतः मंगल आहे का ते? नाही. ते सापेक्षतेने मंगल आहे. म्हणजे काय? पार्टीला जाण्यापेक्षा पूजा करणं मंगल आहे. पण त्याला मंगल मग का म्हटलं? कारण हे जी प्रक्रिया किंवा ही जी क्रिया आहे पूजा करण्याची किंवा नामस्मरण करण्याची, देवळात जाण्याची, देवाचं दर्शन घेण्याची, इत्यादी इत्यादी, ज्याला आम्ही व्यवहारात मंगल म्हणतो, ते मला त्या अंतिम मंगलकडे घेऊन जाणार आहे, म्हणून त्याला मंगल म्हणायचं. पण मंगल किंवा पवित्र अंतिमतः अल्टिमेटली फक्त ब्रह्मतत्व आहे. असो, आपलं काय म्हणणं इथे, म्हणजे इतके वर्ष मी काय म्हणत आलो, काय आहे, आवर्तन करायची आपल्याकडे छान पद्धत आहे. अनेक लोक असतात, अनेक गावांमध्ये मी जातो, अनेक जण सांगतात आमचा ना गणपती अथर्वशीर्षेच्या आवर्तनाचा ग्रुप आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आता अशा अनेक आवर्तनांमध्ये मी सुद्धा सहभागी झालेलो आहे. गमती गमती चालतात. आता फारसा वेळ नाहीये पुन्हा, पण एक गंमत अनेक ठिकाणी अनुभवायला मिळते. आता बरेच वेळा काही लोक डोळे मिटून म्हणतात, काही डोळे उघडे ठेवून म्हणतात, कारण त्यांना आजूबाजूचं बघायचं असतं. हा तो बघा, तो 20 मिनिटं उशीर आला, 4 वेळा म्हणून पण झाला आमचं, बघतो त्याच्याकडे संपल्यावर. म्हणजे त्या माणसाचं लक्ष आवर्तनं कधी संपतात त्याच्याचकडे असतं, कारण त्याचा समाचार घ्यायचा असतो जो 20 मिनिटं उशीर आलेला. इथून आपल्या आवर्तनाने सुरुवात होते. काही जण असतात की इतक्या मोठ्याने म्हणतात की सगळ्यांना कळलं पाहिजे, हा देशपांडे काका आलेले आहेत बरं. कारण त्यांचा, देशपांडे काकांचा उद्देशच हा असतो, मी आलोय सगळ्यांना कळलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा सगळ्यात उच्च स्वर असतो, एक सगळ्यांचा मिळून एक स्वर असतो, त्याच्यावर देशपांडे काकांचा असतो.
सॉरी कोणी ते देशपांडे असतील तर एक उदाहरण हायपोथेटिकल एक आडनाव निवडलं फक्त, कारण देशपांडे कुलकर्णी सगळीकडे सापडतात म्हणून. बाकी मुद्दा माझा गमतीचा विषय बाजूला सोडू एवढाच आहे की असल्या सगळ्या उद्देशाने बरं मग हे करू नये का, नाही असं नाही म्हणायचं आहे. छान चाललंय, करायलाच पाहिजे. त्या निमित्ताने हिंदू समाज एकत्र येतोय, अभिसरण होत आहे. आधीच तर आपल्या समाजात बोंब आहे एकत्र येण्याची, माहिती आहे आपल्याला सगळं. त्या गणेशोत्सवाबद्दल तुम्ही आता बोलतच नाहीये. त्यामुळे नावं ठेवणं सुरू नाहीये, पण ह्या पहिलीची आवर्तनं झाली. आपल्याला पीएचडी पर्यंत जायचं आहे का नाही? मग आवर्तन म्हणून आपण गणपतीचं स्वरूप समजून घेतोय, म्हणून आपण काय म्हणणं चाललेलं आहे. माझा विषय हा कुठून सुरू झाला, ओम भद्रं कर्णेभिः गेले 50 वर्ष झाली मी म्हणतोय, पण मी म्हटलं मी काय म्हणतोय हेच मला समजत नाही. आणि माझे सद्गुरू डॉक्टर असल्यामुळे ते म्हणतात आपण काय बोलतो आहे हे ज्याला समजत नाही त्याच्यासाठी स्पेशल हॉस्पिटल्स असतात. आलं लक्षात काय म्हणायचं? इथे सोडून देतो, पुढे जाऊया. ओम भद्रं कर्णेभिः म्हणजे माझ्या कानावर नेहमी भद्र पडावं, म्हणजे माझ्या कानांनी नेहमी पवित्र मंगल असं ऐकावं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. शृणुयाम ऐकावं. भद्रं पश्येम अक्षभिर्यजत्राः. अक्षभिः भद्रं पश्येम, माझ्या डोळ्यांना नेहमी पवित्र मंगल असंच दिसावं. काय सुरू आहे? शांतीपाठ सुरू आहे ना, सदिच्छा व्यक्त करतात आहे. काय सुंदर आहे पहा. समजतच नाही मी काय म्हणतोय, कारण चाललंय आपलं. आता मी संस्कार वर्ग चालवतो, यांनी मगाशी उल्लेख केला, एक गंमत सांगतो तुम्हाला जाता जाता. कारण आम्ही या मुलांना स्तोत्र शिकवतो नाही सगळे, हे सगळं आम्ही पाठ करून घेतो त्यांच्याकडनं, तर त्याचा अर्थ पण शिकवतो बाय द वे. तर त्यांना त्यांच्या वयाला कळेल समजेल असाच अर्थ सांगतो. एक दिवस मी काय केलं, त्यांना गमतीने विचारलं, म्हणलं आज आपल्याला चायनीज कविता शिकायची. तर माझ्याकडे पाहायला लागली मुलं, लहान लहान असतात, 5वी 6वी 7वी 8वी मुलं. मंगेश काकाला काय झालं आज चायनीज कविता? म्हणलं हो. म्हणजे आम्हाला समजणार नाही. म्हटलं तुम्ही आता काय म्हटलं? म्हणजे स्तोत्र म्हटलं. समजलं का तुम्हाला? मग काय बिघडलं म्हटलं, मी चायनीज कविता शिकली ती एखादी. मग त्यांना कळलं मला काय म्हणायचं. अरे अशी जीभ चावली त्यांनी, बरोबर आहे, मी काय म्हणतोय मला समजलंच पाहिजे ना. नाही तर मग मी चायनीज आणि जॅपनीज कविता म्हणणं काय आणि संस्कृत मग एखादं स्तोत्र म्हणणं काय. मी त्या मुलांचा आधार घेतला. आलं असेल लक्षात. ओम भद्रं कर्णेभिः कडे वळूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येम क्षभिर्यजत्राः. यजत्राः यजन करणारे आम्ही, आम्हाला हे नेहमी मंगल दिसावं डोळ्यांनी, मंगल कानाने ऐकू यावं. स्थिरैः अंगैः स्तुष्टवांसस्तनूभिः म्हणजे स्थिर निरोगी शरीराने, स्थिर शरीराने, उत्तम आरोग्याने आम्ही काय करावं? तुमचं स्तवन करावं. व्यशेम देव हितम यत आयुः, त्याचा पदच्छेद आहे. व्यशेम म्हणजे व्यतीत करावं, यत आयुः म्हणजे आम्हाला जे काही आयुष्य भगवंतांनी दिलेलं आहे ते देवहितम, देवांची स्तुती म्हणजे देवांची प्राप्ती, भगवत तत्वाची प्राप्ती, परमेश्वराची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती करण्यामध्ये व्यतीत व्हावं, असं मी 50 वर्ष झाले म्हणतो आहे. हा विषय सुरू आहे. शृणुयाम देवाः भद्रं पश्येम क्षभिर्यजत्राः. स्थिरैः अंगैः स्तुष्टवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. असा हा पहिला शांती मंत्र आहे. पुढे काय म्हटलं आपण? ओम स्वस्ति न इंद्रो, पुन्हा ओम आला, पण मग अशी विचार केला स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति न या शब्दात हा शब्द वारंवार येतो, म्हणून स्वस्ति न याचा अर्थ आमच्यावर कृपा करावी, आशीर्वाद द्यावा असा त्याचा अर्थ. स्वस्ति म्हणजे मंगल, पवित्र, आशीर्वाद असा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. इथे मी मगाशी म्हणालो वेगवेगळ्या देवतांना आवाहन केलेलं असतं, त्यांचं पूजन केलेलं असतं, त्यांनी आम्हाला सामर्थ्य प्रदान करावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली असते. इथे कोणत्या देवतेचा उल्लेख आहे? एवढा शब्द आपल्याला नक्कीच कळतो. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. इंद्र देवता, इंद्र देवतांचा राजा आहे कारण, पण त्याला एक विशेषण वापरलं इथे, वृद्धश्रवाः. श्रवस याचा अर्थ कीर्ती असा होतो, आणि वृद्ध म्हणजे वृद्धिंगत ज्याची कीर्ती झालेली आहे किंवा ज्याची कीर्ती अखंड वृद्धिंगतच होत राहते असा इंद्र.
त्यांनी आमचं काय करावं? कल्याण करावं, शुभ करावं, मंगल करावं. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. पूषा नावाची एक देवता आहे, सामर्थ्याची देवता, म्हणजे भौतिक संपन्नतेची देवता. त्याला या वैदिक काळातल्या देवता आहे, कारण वैदिक काळातले मंत्र आहेत नाही सगळे. आता गणपती उपनिषद मी मगाशी म्हणालो की नाही, गणपती उपनिषद म्हणजे उपनिषद आहे, म्हणजे वेदांमधलं आहे की नाही? हो आहे. अहो मग कोणत्या वेदातला आहे? अहो नावातच आहे, अथर्व शीर्ष. अथर्व वेदाचा उपनिषद आहे. म्हणजे वेद काळातल्या देवता आहे पूषा, सामर्थ्याची देवता आहे, भौतिक संपन्नतेची देवता आहे. आणि वेद काळामध्ये डॉलर्स होते का? रुपये तरी होते का? मग त्या काळचं एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, संपन्न आहे, कशावरून म्हणायचे? तर गोधन होतं तेव्हा. नाही तर वर्णन वाचली असतील तुम्ही. लक्ष गायी असायच्या ऋषींकडे, आपल्या एक एक लक्ष गायी असायच्या. त्यामुळे कोणाकडे ज्याच्याकडे जास्त गोधन, जितक्या जास्त गायी तितका तो श्रीमंत. तर त्या गायींचं पोषण करणारी ही देवता आहे पूषा. बरं, पूषा या संस्कृत शब्दाचा एक अर्थ सूर्य असा पण होतो. संस्कृतची एक गंमत आहे ती, संदर्भाप्रमाणे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. पण आता गंमत पहा कसा तो अर्थ पण लागू पडतो. सूर्यामुळे काय होतं? पाऊस पडतो, माहिती आहे आपल्याला. अच्छा. बाष्पीभवन सगळं समुद्राच्या पाण्याची वगैरे वगैरे. पाऊस पडल्याने काय होतं? बाहेर दिसतच आहे जे होणार आहे 2 महिन्यांनी, सगळं हिरवगार होणार का नाही? मग तो हिरवा पाला कोण खातं? गाय खाते. जे गायीचं पोषण करते का नाही ते देवता. गाय जेव्हा पुष्ट होते छान, ते हिरवा पाला खाऊन, तेव्हा आपल्याला अमृतासारखं दूध देते. त्या तिने आमचं पोषण करावं, आम्हाला संपन्न करावं, अशी प्रार्थना त्या पूषा देवतेकडे करणं सुरू आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा. पण इथे विशेषण काय वापरलंय? व्हॉट इज द ॲडजेक्टिव्ह? विश्ववेदाः. वेद हा जो शब्द आहे त्याच्या मागे विद नावाचा संस्कृत धातू आहे. त्याचा अर्थ जाणणं, समजून घेणं, ज्ञान प्राप्त होणं. वेद या शब्दातले वेदाच्या मागे हाच धातू, असं म्हणणं सुरू आहे. त्यामुळे विश्ववेदा हा म्हणजे संपूर्ण विश्वाचं ज्ञान असलेली, संपूर्ण विश्वाला सामर्थ्य प्रदान करणारी, वगैरे वगैरे. आता सूर्य संपूर्ण जग बघतो का नाही? संपूर्ण विश्व एका क्षणात प्रकाशित करण्याचं सामर्थ्य असलेली ती देवता, म्हणून विश्ववेदा. पुढे म्हटलंय स्वस्ति नस्तार्क्षोर अरिष्ट नेमी. तार्क्ष नावाची तिसरी देवता आहे. ही युद्धामध्ये अत्यंत प्रवीण असलेली देवता, रथयुद्धामध्ये. तार्क्ष. पुन्हा स्वस्तीनं म्हणजे आमच्यावर त्यांनी कृपा करावी वगैरे वगैरे, मगाशी म्हणजे बोललो सगळं ते. आणि त्याला विशेषण काय वापरलं? अरिष्ट नेमी, म्हणजे ज्याचं चाक रथाचं कधीही क्षतिग्रस्त होत नाही. थोडक्यात त्याचा कोणी पराभव करू शकत नाही, अशी अपराजित देवता तारक्ष नावाची. आता तारक्ष या संस्कृत शब्दाचा अर्थ गरुड असाही होतो. गरुड जर अर्थ घेतला तर त्या चक्राप्रमाणे घातक कुठलंही संकट जर माझ्यावर आलं भक्त म्हणून, तर तो कसा झेप घेतो गरुड, ती देवता. किंवा तारक्ष्याचा तिसरा अर्थ विष्णू असा सुद्धा होतो. कारण तारक्ष ध्वज असं विष्णूचं वर्णन आहे, ज्याच्या ध्वजावरती गरुडाचं चिन्ह आहे असा विष्णू, ती विष्णू देवता. त्या विष्णूने माझ्यावरती काय करावं? पुन्हा एकदा कृपा करावं. स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्ट नेमी स्वस्तिनो बृहस्पतीर दधातु. बृहस्पती देवतांचे गुरु. हा आहे शांती मंत्र. हा शांती मंत्र आपण म्हणतो अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला. गेले 40 ते 50 वर्ष झाले, जे काही ज्याचं वय असेल त्याप्रमाणे, आणि आपण म्हणत आहात असं गृहीत धरून हे बोलतो आहे, हे म्हणतो आहोत आपण. आणि हा शांती मंत्र आपण अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला म्हणतो असं नाही आहे. मी जसं म्हणालो, प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला वेगवेगळे शांती मंत्र येतात. ओम बद्धन करणे बी बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. हा त्याचा अर्थ आहे. अशी प्रार्थना करून, अशी देवतांची प्रसन्नता प्राप्त करून मग आपल्याला वळायचं आहे उपनिषदाकडे. म्हणजे मी नाही वळणार आहे, घाबरू नका. मी आधीच सांगितलं वेळेचं भान आहे. नाही ते म्हणतील आत्ता विषयाला सुरुवात होते आहे. नाही, विषयाला सुरुवात कधीच झाली आहे.
कारण गणपतीचं स्वरूपच तर आपण बघतोय. आपण उपनिषदात ते उपनिषद कसं आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याच्यातून मला काय घ्यायचं आहे, हेच तर शिकतोय. आता जी काही उरलेली 10 मिनिटं माझ्याकडे आहेत, त्याला थोडंसं या विषयाला न्याय देऊया, थोडंसं स्पर्श करूया. कशाला? अथर्व शीर्षाला. आणि थांबूया. थांबूया म्हटलं की सगळ्यांना इतका आनंद होतो, म्हणून मी हा शब्द मंद मंद वापरत असतो. मी थांबत नसतो बरं काय, फक्त म्हणत असतो. एकदम जागे होतात सगळं. अरे संपणार आहे 10 मिनिटांनी, हा जो काही त्रास चाललाय ना, काय डोक्याला त्रास आहे. चांगले आम्ही अथर्व शीर्ष म्हणत होतो, उकडीचे मोदक खात होतो. रविवारची दुपार, असो विनोदाचा विषय. गण, गणपतीबद्दल बोलतोय आपण. हा जो गण नावाचा शब्द आहे, त्याचं कारण आहे. मगाशी आपण अथर्वशीर्ष म्हटलं, आपण काय म्हणालो आता, अर्थात आपण काय म्हणालो हे आपल्याला कळलेलं नाही, हे तर नक्कीच कळलं आपल्याला आतापर्यंत. एवढं जरी कळलं असेल द की टेक अवे शुद्ध मराठीत, इट इज मोर देन इनफ. आय थिंक माय ऑब्जेक्टिव्ह इज फुलफिल्ड. एवढं तर कळलं ना, पुरेसं आहे. आपण असं म्हणालो सैषा गणेश विद्या, म्हणालो की नाही. सा एषा गणेश विद्या, ती ही संस्कृतमध्ये सा एषा गणेश विद्या. गणक ऋषी, निश्रुत गायत्री छंदा गणपती देवता. ओम गण गणपतये नमः. त्याचं कारण आहे, हा मंत्र आहे. आता पुन्हा वेगळा विषय झाला तो. रामवृक्षात किती जणांना येते? हात वर करा. भरपूर लोकांना येते. सुरुवात कशी होते? श्री रामरक्षा, थांबा तिथेच थांबा. स्तोत्र मंत्रस्य, म्हणजे रामरक्षा हे स्तोत्र आता मी जे म्हणणार आहे, तो मंत्र आहे, असं मी 40 वर्ष झाले म्हणतोय. पुन्हा मग मंत्र, एखादं स्तोत्र मंत्र असतं, त्याचा काहीतरी निकष असतो. शुद्ध मराठीत त्याला क्रायटेरिया असं म्हणतो. तो क्रायटेरिया काय आहे हे तिथेच सांगितलंय. श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ति श्रीमत् हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. ज्या स्तोत्राचा ऋषी असतो, बुधकौशिक ऋषी, त्या स्तोत्राची देवता असते, त्या स्तोत्राचा छंद असतो, त्या स्तोत्राचा विनियोग सांगितलेला असतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. हे निकष ज्या स्तोत्रांना असतात, तो मंत्र असतो. अथर्वशीर्षाकडे येऊया. मला फक्त ते उदाहरण म्हणून वापरले, मला वेळ नाही सांगायला. मी काय म्हणालो अथर्वशीर्षामध्ये? की सा एषा सैषा गणेश विद्या. ऋषी काय सांगितलंय? गणक ऋषी. छंद काय सांगितलंय? निश्रुत गायत्री छंद. आता छंदाचे प्रकार, हा गायत्री, निश्रुत गायत्री म्हणजे काय सांगायला वेळ नाही, नंतर भेटा. निश्रुत गायत्री छंद गणपती देवता, हा मंत्र आहे. मग ही जी गणेश विद्या सांगितलेली आहे, केवळ 10 मंत्र आहेत बरं का, माहिती नसेल तर. आपण म्हणतो, कारण काही काही मंत्र खूप मोठे आहेत, तर काही मंत्र ऋतम वचमी सत्यम वचमी, संपला, एवढा एकच मंत्र आहे. उपमंत्र खूप आहेत, पण 10च मंत्रामध्ये हा संपूर्ण उपनिषद आहे, ज्याला आपण अथर्वशीर्ष. गणपती या विषय शब्दाबद्दल मी बोलत होतो, की या गणपतीची ही गणेश विद्या आहे. कारण गण हा जो धातू आहे, पुन्हा संस्कृत णचा पाय मोडलाय, गण, त्याचा पूर्ण उच्चार नाही करायचा, कारण त्यात स्वर मिसळलेला नाही आहे. ओ, खरं त्याचा उच्चार करताच येत नाही, पण गण, गण याचा अर्थ शुद्ध मराठीमध्ये टू काउंट असा होतो, मोजणे. त्याच्यातनंच गणित शब्द तयार झालेला आहे. आणि मोजण्यासाठी आपण काय करतो, एखादी गोष्ट मोजण्यासाठी समुदाय, आपण ग्रुप्स, शुद्ध मराठीत पुन्हा ग्रुप्स पाडतो ना, त्याचे समुदाय करतो, गट पाडतो. अगदी खूप मोठा विचार केला तर आकाशगंगा, मग त्या आकाशगंगांचे गट केले आहेत विज्ञानाने, ताऱ्यांचे गट केले आहेत, ग्रहांचे गट केले आहेत. केले. पृथ्वीवरती परत येऊया. पृथ्वीवर डोंगर पर्वत त्यांचे गट आहे, नद्यांचे गट आहे, समुद्रांचे गट आहे, माणसांचे गट आहे, प्राण्यांचे गट आहे, वनस्पतींचे गट आहे. देहाबद्दल बोलूया, आपल्या इंद्रियांचे गट आहे, पेशींचे गट आहे, सगळीकडे गट आहे, गण आहे ना. या सर्व गणांचा जो अधिपती,
तो गणपती. कारण गणपतीचं स्वरूप सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे. तो कोण आहे? या सर्वांचा, या सर्व गणांचा जो अधिपती आहे, स्वामी आहे, त्यांचा प्रेरक आहे. मगाशी आपण बोललो सकाळार्थ मती प्रकाशू, म्हणून तो गणपती आहे. तो अधिपती तर आहेच, पण तो या सर्वांचं काय करतो? नियमन करतो. शुद्ध मराठीत गव्हर्न, ही गव्हर्न्स. म्हणून तो ईश आहे. याचा तो नियामक आहे. आपण सर्व नियम्य आहोत. वी आर बीइंग गव्हर्न बाय द वे, अँड ही इज द वन हु इज गव्हर्निंग इट. ही इज द गव्हर्नर. आणि जो नियमन करतो त्याला ईश म्हणतात, म्हणून तो गणाधीश आहे. तो या सर्वांचं नेतृत्व करतो. तो या सगळ्यांचा नायक आहे, कारण तो ही इज अ लीडर. ही इज मॅनेजिंग दिस एंटायर शो. तो याचा लीडर आहे, तो याचा नायक आहे, म्हणून तो गणनायकही आहे. आणि असा जो गणपती आहे, त्या गणपतीचं 3 पद्धतीचं वर्णन ज्या स्तोत्रामध्ये येतं, ते हे अथर्वशीर्ष. कोणते 3? तेवढंच बघूया आणि थांबूया. पुन्हा दुसऱ्यांदा थांबूया. एक सगुण साकार गणपती आपल्या समोर येतो. येतो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, किंवा रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितम् एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं वरदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितम. काय आहे? हा आमचा गणपती बाप्पा आहे, जो आम्ही दरवर्षी आनंदाने वाजत गाजत घरी घेऊन येतो. आणि मग त्याला पुन्हा 5-10 दिवसांनी म्हणतो पुनरागमनाय च, परत या. काय उत्साहाला उदाहरण येतं की नाही महाराष्ट्रीयन माणसाच्या गणपतीचे दिवस आले की. अमेरिकेत असा का तुम्ही पुण्यात असा का नागपुरात असा, डझंट मॅटर, का कुठे अजून जंगलात असा, शक्य असेल तर 2 माणसं पहिले गणपती गणेशोत्सव कसा करायचा ह्याचा विचार करतात. छान, खूप छान गोष्ट आहे. हा आपला सगुण साकार गणपती आहे, म्हणून त्याचं असं सगळं वर्णन आहे. त्याला कान त्याचे कसे आहे, त्याची सोंड कशी आहे, तर तो रक्तगंधाने त्याला चंदनाचा रक्तचंदनाने त्याला लेप लावलेला आहे, रक्तपुष्प ही सुपूजितम आहे, वगैरे वगैरे वगैरे. हा म्हणायचं सगुण साकार गणपती. कारण गणपती म्हणजे आपण मगाशीच पाहिलेलं आहे ते तत्व काय आहे. ते जेव्हा सगुण साकार होतं माझ्यासाठी, कारण माझी ताकद नाही आहे एकदम निर्गुण निराकाराला जाऊन झोंबण्याची, पण मला हे समजतं की गणपतीला मोदक करायचे, मग ते 21 करायचे, मग त्याचा नैवेद्य दाखवायचा, त्याला हार घालायचा, त्याची पूजा करायची. हे जरा समजतं मला, कारण आपण बहुतांश लोक स्थूल पातळीवर जगणारे आहोत. त्यामुळे आपल्याला स्थूलातल्या गोष्टी, शुद्ध मराठीत टँजिबल थिंग्स, आर इझी टू डायजेस्ट, टू अंडरस्टँड, टू कॉम्प्रिहेंड. सगुण साकार. मग मग आपण म्हणतो त्याला सर्वं जगरिदं त्वत्तो जायते, सर्वं जगरिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगरिदं त्वयलयमेष्यति. पुन्हा 40 वर्ष 50 वर्ष मी काय म्हणतोय ते विचारायचं नाही. माझा संबंध मोदकाशी आहे, उकडीचा का तळलेला. पण मी असं म्हणतोय गणपतीला, सर्वं जगरिदं त्वत्तो जायते. हे संपूर्ण जग तुझ्यापासून निर्माण झालं. सर्वं जगरिदं त्वत्तस्तिष्ठति, हे संपूर्ण जगत तुझ्या अधिष्ठानावर स्थिर आहे, टिकलेलं आहे. जे विश्वची होणी असे परी विश्व नासलेली न नासे, जैसे अक्षरे पुसल्या अर्थू जैसा, अक्षर पुसल्या न पुसे अर्थू जैसा, माऊली बोलते. तो हा गणपती आहे, त्याच्यापासून विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे मी आता कोणत्या गणपतीचं वर्णन करतोय? मगाशी झाला सगुण साकार, आता सगुण निराकार, ज्याला ईश्वर असं म्हणतात. हे ईश्वरी तत्व आहे. ईश्वर कसा आहे माहिती आहे? सगुण निराकार आहे. निराकारच आहे पण सगुण आहे. त्यांनी हे जग निर्माण केलं, तो हे जग सांभाळतोय, आणि एक दिवस तो हे जग संपवणार आहे.
घाबरण्याची आवश्यकता नाही. माझ्या हयातीत ते होणार नाही. कोट्यावधी वर्षांनी होणार आहे. नथिंग टू वरी अबाउट. पण संपणार आहे हे आपल्याला विज्ञानी सांगतायत. संपणार आहे एक दिवस, तो संपवणार आहे. पण हे करणारा जो आहे तो ईश्वररूप गणपती आहे. तो सगुण निराकार आहे, ज्याला आपण मगाशी गणाधीश असं म्हणतो. एको देव सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष. तो कर्माध्यक्ष आहे. कारण ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भगवद्गीता बोलते आहे. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे बरं का. ऐसा हृदयामध्ये मी रामो सता सर्व सुखाचा आराम. सर्वांच्या हृदयामध्ये आहे हो, तोच गणपती आहे. पण तो गणपती मला एकदम समजत नाही, म्हणून पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीतला गणपती हा. हे असं नीट आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला समजून सांगता आलं पाहिजे. आता तुमचा देव बुडला का पाण्यामध्ये, आणि तुम्हीच तर बुडवून आले त्याला. आता आपल्याला शब्द आवडत नाही, तो बुडवून आले, आपण त्याला म्हणतो विसर्जन केलं. पण समोरची पिढी त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहते. एवढे बावळट नाही आहे आम्ही. पहिलीतल्या मुलाला तुम्ही एकदम डिफरन्शियल इक्वेशन शिकवाल का? म्हणा 1 2 3 असंच गणित शिकवता की नाही? एक दिवस त्याची ताकद येणार डिफरन्शियल इक्वेशन समजून घेण्याची, इंटिग्रेशन समजून घेण्याची. पण सुरुवात 1 2 3 नीच होते. हा 1 2 3 वाला गणपती आहे, जो आला म्हणतो आम्ही गेला म्हणतो. अरे जो येतही नाही, जो जातही नाही, कारण त्याला यायला आणि जायला जागाच नाही, कारण तो नाही अशी जागाच नाही. तो जाईल कुठे? जाणं आणि येणं त्याच्याच बाबतीत शक्य आहे जो इथे आहे पण तिथं नाही. यू कॅन ओनली ट्रॅव्हल फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी वेन यू डू नॉट एक्झिस्ट ॲट पॉइंट बी. हे सर्व व्यापी, सर्व रीता ठावया राघवे विण नाही, कालच बोललो आपण. रीता ठावया राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले का. तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भाषेत बोलतात आहे, आपण आता गणपतीच्या भाषेत बोलतोय, दोन्ही एकच आहे. मग जाण येण्याची भाषाच ज्याच्या बाबतीत नाही त्याचं विसर्जन कसं करणार? अहो ते तुमच्या समजुतीसाठी आहे. हे सगुण साकार जे आहे ना, हेच मला ते निर्गुण निराकारापर्यंत नेणार आहे. आणि मधला हा टप्पा आहे सगुण निराकाराचा, जो ईश्वररूप गणपती मी बोललो. सर्वम जगरिदम तत्तो जायते. आणि शेवटचा त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. म्हटलं त्याला, हा निर्गुण निराकार गणपती आहे. आणि हा खरा गणपती आहे. हा खरा गणपती, हे गणपतीचं खरं स्वरूप आहे. हे गणपतीचं अंतिम स्वरूप आहे. या गणपतीपर्यंत मी पोचावं अशी त्या गणपती अथर्व शीर्षा मध्ये सोय केलेली आहे, असा त्याचा उद्देश आहे. हे त्या गणपतीपर्यंत पोचण्याचं माध्यम आहे. हे सर्व समजून न घेता मी जेव्हा नुसती आवर्तन करतो, पुन्हा मी सांगतोय, मी आवर्तनानं नावं ठेवत नाहीये, ती करायचीच आहे, हे समजून घेऊन सुद्धा करायची आवर्तनच आहे. पण समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष भले, एरवी उरले ते करंटे पुरुष. पदवीदान समारंभ करून ठेवलाय समर्थ रामदास स्वामी. काय शब्द वापरला माझ्या बाबतीत? करंटे. काही समजून बिंदून काही घेत नाही, चाललंय आपलं धोपट मार्गात. ते करतात का आवर्तन? कारण पुन्हा तेच आहे ना, इट इज अ सोशल गॅदरिंग. आवर्तन इज जस्ट निमित्त, शुद्ध मराठीत बोलतो जरा. कारण काय, त्याच्यानंतर जे डिस्कशन्स होतात की परवा तू एनव्हिडियाचा स्टॉक विकला म्हणे, व्हॉट अ रॉंग टायमिंग. ते जी डिस्कशन्स आहेत ना, त्याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि पुन्हा मोदक आहेच, बघाशी बोलले. ही गमतीने आपण बोलतोय, कशासाठी? नावं ठेवणं सुरू नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आवर्तनं करायचीच आहे, पण ह्या गंभीरतेने आवर्तनं करायची. अरे निदान निदान ती आवर्तनं करत असताना, ते अथर्वशीर्ष म्हणत असताना, तज्जपस्तदर्थ भावनम योगसूत्र आहे.
अष्टांग योगातले तज्जपस तदर्थ भावनम. अरे तुम्ही ज्याचा जप करत आहात ना, तशी भावना तर धारण करा. निदान तो जप करताना तर करा. खरं 24 तास करायचे आहे, तो वेगळाच मुद्दा आहे. पण आवर्तन करायला जो काही वेळ लागतो, बरं आवर्तन 21, 11 तो तुमचाच प्रश्न आहे. एकदा जरी म्हटलं तरी पुरेसा आहे. पण ते म्हणताना मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये या धारणा असल्या पाहिजे की मी नेमकं काय म्हणतोय, कोणत्या गणपतीची मी उपासना करतोय, त्या गणपतीचं स्वरूप काय आहे, आणि मुख्य म्हणजे हे अथर्व शीर्ष मला काय देणार आहे, काय द्यायला पाहिजे, आणि ते मी मिळवतो आहे का, त्या दृष्टीने माझी प्रगती होते आहे का. कारण जर मी 40 वर्ष आवर्तन करतोय, कल्पना करा, एखाद्याने म्हटलं मी 40 वर्ष संगीत शिकतोय, काय अपेक्षा कराल तुम्ही त्याच्याकडून? कराल ना? मग आता तर संतांनी माझ्याकडनं तशी अपेक्षा केली, काय चुकलं झालं? 40 वर्ष आवर्तन करतोयस तू, कारण तुला आतापर्यंत तर गणपतीचं दर्शनच व्हायला पाहिजे. उंदराचं पण नाही झालं. गमतीचा विषय. त्याचं कारण आहे, मी काय म्हणतो मला समजलं नाही. असा हा 3 स्तरावरचा गणपती आपल्या समोर. याचं कारण आहे, सगुण साकार खूप लवकर समजतो, भावतो, आवडतो, काही बिघडत नाही आहे. सगुण साकाराची पूजा आणि हे बंद करा हे सांगणं सुरूच नाही आहे. पण लक्षात घ्या की ते अंतिम नाही आहे, ते माध्यम आहे. सगुण काय म्हणतात समर्थ? सगुणाची नि आधारे निर्गुण पावीचे निर्धार आहे. आणि म्हणून पुढे सांगतात हे कसं करायचं? अहो सारासार विचारे संत संगे. हा विचार शिका. कुठे? संतांच्या संघामध्ये बसा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरा, तुकाराम महाराजांचे पाय धरा, गोरोबा काकांचे पाय धरा, शंकराचार्यांचे पाय धरा, आणि त्यांना विचारा गणपती कसा आहे. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात पहिल्या अध्याय, जिथून आपण सुरुवात केली होती, हा विचार शिका त्यांच्या संघामध्ये. मग काय होईल? सगुणाची नि आधार आहे, निर्गुण पाविजे निर्धारे. तो गणपती समजेल मला, जो सच्चित आनंद गणपती आहे. आणि मग तो समजतो कसा? शेवटचा मुद्दा आणि आता खरंच थांबतो. तो समजणं याचा अर्थ मी त्याच्याशी एकरूप होणं असा होतो. आता ते जे ज्ञान आहे, मगाशी मी बोलत होतो चित, आता तो विषय आला पुन्हा. ज्या चितमधून त्या बाळ जे रडत होतं ज्ञानाच्या अपेक्षेने, समजण्याच्या अपेक्षेने, इथे मी ज्ञान होण्याबद्दल, होणाऱ्या ज्ञानाबद्दल बोलत नाहीये. जे व्यवहारात आपल्याला सवय आहे, त्याचं ज्ञान झालं, त्याचं ज्ञान झालं, ही सर्व होणारी ज्ञान आहे. मी असणाऱ्या ज्ञानाबद्दल बोलतोय. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान माऊली बोलते. जिथे ज्ञाता पण नाही आहे, देर इज नो नोअर, देर इज नो सब्जेक्ट टू बी नोन. व्हॉट इज देअर? ओनली ज्ञान, ऍब्सोल्यूट नॉलेज. त्याला ज्ञानरूपता असं म्हणतात. यू बिकम द व्हेरी ज्ञान, यू बिकम द व्हेरी आनंद, यू बिकम द व्हेरी सत, सत चित आनंद. यू बिकम द व्हेरी गणपती. कारण तो ब्रह्मरूप गणपती, आणि आपण सर्वजण ब्रह्मरूपच आहोत. हे ज्या दिवशी मला साक्षात्कार होतो, असं काय म्हणालो मी? कारण आपण, आपल्याला जो साक्षात्कार असतो तो टीव्हीवर पाहिलेला असतो. ते मंदिर वाकड तिकडं होतं, घंटा वाजायला लागतात, विजा कडाडतात, डोकी बिघडवली आपली सगळी. कारण ते काय दाखवतात त्यांना समजत नाही, आम्ही काय पाहतो आम्हाला समजत नाही. साक्षात्कार या शब्दाचा अर्थ साक्षात ते होणे असा आहे. ब्रह्मरूप गणपती, मी जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा तो मला गणपतीचा खरा साक्षात्कार. आणि त्या क्षणी मला अथर्व शीर्षाने जे द्यायला पाहिजे ते दिलेलं असतं. असं या अथर्व शीर्ष नावाच्या स्तोत्राने आपल्या सर्वांना द्यावं अशी सदिच्छा या गजाननाच्या चरणी करतो, माझ्या सद्गुरूंच्याही चरणी करतो, आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम गण गणपतये नमः.